नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपतेय. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अनिल देशमुख यांना अटक करण्यात आलेली होती. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत संपत असल्यानं त्यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यांना मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष ईडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपते आणि त्यामुळे त्यांच्या ईडी कोठडीमध्ये वाढ होणार की त्यांना जामीन मिळणार याकडेच आता लक्ष लागलेलं आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांखाली अनिल देशमुख यांना अटक करण्यात आलेली होती. मात्र त्यांच्या ईडी कोठडीची मुदत आज संपतेय आणि त्या अनुषंगानं त्यांना आज जामीन मिळणार का की त्यांची कोठडी आणखी वाढणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या फोन लाईनवरनं. विशाल, अनिल देशमुख यांच्या कोठडीत वाढ होणार का त्यांना जामीन मिळणार याकडेच लक्ष लागलेलं आहे. काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की अनिल देशमुख यांची आज जी कोठडी आहे ती संपते आणि त्याच्यामुळे त्यांना न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे. खरं तर त्यांच्या ईडीकडनं कोठडी मागून जास्त घेण्यात येते का हे पाहावं लागणार आहे. ईडीकडनं हाच प्रयत्न असेल की चौकशीसाठी त्यांची कोठडी जी आहे ती मागण्याचा प्रयत्न असेल. मात्र अनिल देशमुख यांच्या वकिलांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला फक्त सुरुवातीला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. फक्त चौकशीच्याच बाबतीत समन्स जे आहे ते देण्यात आलं होतं. मात्र ईडीनं कोणत्या कारणांसाठी नाही केलंय त्याचा अद्याप खुलासा केला नाही. त्या बाबतीत काही खुलासा जो आहे तो न्यायालयासमोर ईडी करते का हे पाहावं लागेल. आणि ईडी नेमका कोणत्या कारणांसाठी अनिल देशमुख यांची कोठडी वाढवून मागते हे पाहावं लागणार आहे. कोणत्या प्रकरणांची किंवा पुराव्यांच्या बाबतीत ईडी काय युक्तिवाद करते हा सुद्धा पाहावा लागणार आहे. आपल्याला माहिती आहे अनिल देशमुख यांच्या मुलाला सुद्धा समन्स पाठवण्यात आलं आहे. मुलगा त्यांचा अद्यापही ईडीच्या कार्यालयात हजर राहिलेला नाही. हे कारण काही या संपूर्ण प्रकरणाला पकडून ईडी कारण देऊन त्यांची कोठडी मागते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. त्यामुळे साधारणतः आज अनिल देशमुख यांच्या कोठडीत वाढ होते की त्यांचा जामीन त्यांना मिळतो हे पाहावं लागणार आहे. अजिंक्य, विशाल, ईडीकडून किती दिवसांच्या कोठडीची मागणी केली जाऊ शकते याबद्दलची काही माहिती सूत्रांकडनं मिळतीये का? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की अनिल देशमुख यांचं प्रकरण जर आपण प्रकरणाची जर ह्या व्याप्ती पाहिली तर साधारणतः ईडीकडनं एक 7 दिवसाची कोठडी मागितली जाऊ शकते अशी एक प्राथमिक चर्चा जी आहे ती होताना दिसून येते. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या कोठडीत आता किती दिवसाची वाढ होते कारण की ह्या प्रकरणाच्या बाबतीत आज ईडीकडून नेमके न्यायालयात कशा प्रकारचा युक्तिवाद केला जातो, कोणत्या पुराव्यांच्या आधारे ही कोठडी मागितली जाते हे पाहावं लागणार. आणि या संपूर्ण ईडीच्या युक्तिवादाला अनिल देशमुख यांचे वकील कशा प्रकारे विरोध करतात कारण का याआधीही त्यांच्या वकिलांकडनं सांगण्यात आलेलं की फक्त आम्हाला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं आणि या प्रकरणानं कुठेतरी वेगळं वळण घेतलेलं आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे आज कशा प्रकारे युक्तिवाद होतो हा एक पाहावा लागणार आहे. मी याच्यावरतीच ठरेल की अनिल देशमुख यांच्या कोठडीत वाढ होईल की त्यांना जामीन मिळेल. बिलकुल विशाल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेच आर्यन प्रकरणाचा तपास करणार असल्याचं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं पत्रकाद्वारे स्पष्ट केलेलं आहे. कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्याला हटवलेलं नाही. फक्त संजय सिंग या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याचं स्पष्टीकरणही देण्यात आलेलं आहे. जे तपास अधिकारी आधी होते तेच तपास करणार आहेत आणि संजय सिंग यांच्याकडे 6 प्रकरणांच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचंही एनसीबीनं पत्रकाद्वारे स्पष्ट केलेलं आहे. समीर वानखेडेच आर्यन प्रकरणाचा तपास करणार असल्याचं एनसीबीनं पत्रक काढून आता जाहीर केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला
हटवण्यात आलेलं नसल्याचं एनसीबीकडून स्पष्ट केलं गेलेलं आहे। यासोबतच आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर खुलासा करण्यात आलेला आहे। संजय सिंग या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। मात्र आधीचे जे तपास अधिकारी होते तेच या प्रकरणाचा तपास करणार असल्याचं सांगितलं गेलं आहे। समीर वानखेडे संजय सिंग यांना सहाय्य करतील। संजय सिंग हे आता मुख्य तपास अधिकारी असतील। सखोल तपासासाठी सेंट्रल युनिटकडे सगळी जबाबदारी सोपवली गेलेली आहे। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लिंक या माध्यमातून तपासली जाईल असं सांगितलं गेलेलं आहे। स्पष्टीकरण एनसीबीकडून देण्यात आलेलं आहे। एकीकडे राजकारणातले फटाके फोडण्यासाठी दिवाळीची गरज नसते असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते। त्यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निशाणा साधलाय। 2 दिवसांपूर्वी दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेच्या झालेल्या विजयानंतर आता शिवसेनेनं मोठा जल्लोष केलाय। त्यावरूनही नारायण राणे यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेतल्याचं पाहायला मिळतंय। मात्र नारायण राणेंनी टीका केली म्हटल्यावर शिवसेनेचे नेते तरी कसे काय गप्प बसणार? त्यांनीही मग नारायण राणेंवर शाब्दिक प्रहार केल्याचं पाहायला मिळालं। डेलकर आहेत ते पहिल्यांदा यापूर्वी 7 वेळा ते स्वतः मोहनभाई डेलकर निवडून आले होते। आता ते गेल्यानंतर त्यांच्या पत्नी निवडून 7 वेळा निवडून आले। त्यांची इमेज होती या शिवसेनेचं काही नाही, शाखा प्रमुख पण तिथे नाही, आज जिंकल्यावर सगळ्यात पुढे। संजय राऊत तुमचा खासदार म्हणताना तुम्ही टिकवा, नाही तर काही कालांतराने बीजेपीत असतील ते, मग बोंबलत जाऊ नका। भारतीय जनता पक्षावर मोदी साहेबांवर टीकेचा भडीमार चालू आहे। संपला आता यांचं म्हणे। अरे एक तर तुम्ही आता जे 56 आहात आमदार महाराष्ट्रात, ते मोदी साहेबांमुळेच निवडून आलेला आहात, अन्यथा 8च्या वर जात नाही तुम्ही। ही मोदींची मेहरबानी, तेव्हा युती केली आणि मग गद्दारी केली। दरम्यान नारायण राणे यांनी शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची सवय आहे अशी टीका केली आहे। मात्र त्यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। जागा हवेलीची, दादर हवेलीची अपक्ष उमेदवारांनी जिंकण्यात आली। शिवसेनेने मात्र डंका सुरू केला, आम्ही जिंकलो, महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही जिंकलो। मग डंका पिटतायत सगळीकडे। मुद्दाम मी त्या उमेदवाराची निशाणी मागून घेतली, तर त्या उमेदवाराची निशाणी फलंदाज बॅट घेऊन उभा आहे, अशी ती निशाणी आहे। पण दुसऱ्यांच्या मुलाचे बारशे करायची सवय शिवसेनेला आहेच। नारायण राणे यांनी आपल्या उपकारकर्त्याच्या पाठीला खंजीर खुपसून जेवढी गद्दारी केली तेवढी कोणी केलेली नसेल। शिवसेना प्रमुख रंजनहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बेईमानी करून काँग्रेसमध्ये गेले, सोनिया गांधींची बेईमानी करून भाजपमध्ये गेले, आता भाजपमधून सुद्धा बेईमानी करतील आणि इतर कोणत्या तरी पक्षामध्ये जातील। त्यामुळे ज्यांनी आजपर्यंत खंजीर खुपसण्याचं काम केलं त्या नारायण राणेंना शिवसेनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। तर यावेळेला बोलताना नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल केला आणि त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तरही दिलं। शरद पवारच आपले सर्व काही आहेत, त्यांच्यामुळे मुख्यमंत्री पद मिळेल असं उद्धव ठाकरे म्हणतायत आणि तेव्हा टीका केली होती। तुमच्यासारखे भित्रे मंत्री आता राहिलेले नाही, जे भित्रे होते ते गेले। आता कोणी कितीही यंत्रणेचा वापर करून लोकांचा मनात भीती निर्माण करण्याचं काम भाजप करत असेल तर आम्ही घाबरणार नाही। जे भीत होते त्यांनी पक्ष सोडला, त्यांना काही बक्षीस पण मिळाली असेल। जे भित्रे गेले
त्यांना झोप येते आणि आम्ही लोकांची झोप उडवतोय. पुढची बातमी पाहूया. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता नव्या घरात राहायला जाणार आहेत. कृष्णकुंज शेजारीच त्यांचं नवं घर असणार आहे. हा बंगला 5 मजली असून अतिशय सुसज्ज आहे. राज ठाकरे कुटुंबियांसह गृहप्रवेश करणार आहेत. राज ठाकरे यांचं घर कुठे आहे आणि नेमकं कसं आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या दिवाळीत त्यांच्या नवीन घरात जातील अशा चर्चा रंगू लागलेल्या आहे. कृष्णकुंजाच्या अगदी बाजूला राज ठाकरे यांचं नवं घर जे आहे ते बनून तयार झालेलं आहे. शेवटचा हात फिरवला जातो आहे. अगदी काही किरकोळ कामं शिल्लक राहिलेली आहे आणि पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजे खरं तर आजच्याच मुहूर्तावर या घराची वास्तुशांती किंवा गृहप्रवेशाची जे विधी असतात ते पार पडतील असं सांगितलं जात आहे. आणि दिवाळी आटपल्यानंतरच सगळे कुटुंबीय जे आहे ते या घरात जातील असं सांगितलं जात आहे. कृष्णकुंज जे जुनं राज ठाकरेंचं घर आहे या घरामध्ये दिवाळीच्या निमित्तानं येणाऱ्या जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते आणि म्हणूनच दिवाळी आटपल्यानंतर सगळ्या घरातली जे सगळी मंडळी आहेत ती या नवीन घरामध्ये शिफ्ट होतील असं सांगितलं जात आहे. या नवीन घरांची काही वैशिष्ट्य आपण सांगूया. ग्राउंड+5 माळ्याची ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगमध्ये घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी एक फ्लोअर जवळपास राखीव ठेवण्यात आलेला आहे. एक मोठा कॉन्फरन्स हॉल आहे. कार्यकर्त्यांसाठीचे एक रूम आहे. त्याचबरोबर 2 केबिन आहेत, प्रायव्हेट केबिन आहेत आणि एक लायब्ररी आहे. त्यानंतर जिम आहे या घरामध्ये. एक मिनी थिएटर आहे या घरात. सगळ्या सुविधांनी युक्त असं हे घर आहे. नवीन ज्या काही टेक्नॉलॉजी आहे त्या वापरण्यात आलेल्या आहे. सौर ऊर्जेचा सुद्धा इथं वापर जो आहे तो करण्यात आलेला आहे. एकूणच राज ठाकरे यांचं घर आहे. राज ठाकरे हे कलाकार आहेत आणि कलाकाराला नवीन गोष्टी या कायमच आवडत असतात आणि त्यामुळं या घरामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे ज्या राज ठाकरेंना गरजेचे आहे, त्यांना आवडणाऱ्या आहे आणि त्याचबरोबर त्यांना भावणाऱ्या सुद्धा. अशा सगळ्या नवीन गोष्टी या घरांमध्ये आहे. जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अंबानी कुटुंबीय मुंबई सोडून जाणार नसल्याचं स्पष्टीकरण रिलायन्स समूहानं दिलेलं आहे. अंबानी कुटुंबियांनी लंडनमध्ये घर खरेदी केलं असून ते त्या ठिकाणी स्थायिक होणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिलेल्या होत्या. परंतु याबाबत आता रिलायन्स समूहानं स्पष्टीकरण दिलं असून या सगळ्या बातम्या निराधार असल्याचं म्हटलं गेलंय. उद्योगाचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी लंडनमधल्या या घराची खरेदी करण्यात आल्याचं रिलायन्सकडून स्पष्ट करण्यात आलंय. आज भाऊबीज आहे. कार्तिक शुक्ल द्वितीया म्हणजेच याला यम द्वितीयाही म्हणतात. यम म्हणजे हा मेसेंजर ऑफ डेथ. तर तो आपल्या बहिणीच्या घरी, तिचं नाव यमुना, यमी, तिच्या घरी तो बरीच वर्षे गेला नव्हता. आजच्या दिवशी तो गेला तिच्या घरी. त्यांनी तिला भेट दिली. तिलाही खूप बरे वाटले की इतक्या वर्षांनी माझा भाऊ तिच्याकडे आला आहे. तर तिने काय केलं, भावाला पाटावर बसवलं. पाटाला भोवती रांगोळी काढली, सुशोभित केलं पाट, फुलं वगैरे सगळी डेकोरेशनमध्ये लावली होती आणि भावाचं औक्षण करताना तिने ते तबक तयार केलं. ते कसं केलं, तेलाचा दिवा तयार केला. ओके, मंगल तिलकासाठी तिने हे अष्टगंध, कुंकू हे सगळं तयार ठेवलं होतं. अक्षता तयार ठेवल्या होत्या. ही सुपारी ठेवली होती. आपण प्रत्येक पूजेमध्ये सुपारी हे फळ हे वापरतो, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही सोन्याची अंगठी. तर मी तुम्हाला सांगणार आहे तिने ते औक्षण कसं केलं होतं आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. याला आपण भाऊबीज असं म्हणतो. आणि यमाने तिला रिटर्नमध्ये काहीतरी गिफ्ट दिलं होतं. म्हणून ती प्रथा आहे की बहिणीने ओवाळल्यानंतर भाऊ तिला काहीतरी गिफ्ट म्हणजे हे टोकन ऑफ रिमेंबरन्स. आजचा दिवस हा फार इम्पॉर्टंट दिवस आहे आणि ह्याची आठवण सदैव राहावी. आणि ही भाऊबीज का करतात, जी कोणी बहीण आपल्या भावाला ओवाळेल तर यम त्याचं संरक्षण करणार. आकाशात जेव्हा चंद्रकोर दिसते त्यावेळेला प्रत्येक बहिणीने आधी चंद्राला ओवाळायचं असतं आणि मग आपल्या भावाला. दुनियाच्या साठी उजळल्या ज्योती, दुनियाच्या साठी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊ दयारी.
वेड्या बहिणीची रे वेडी माया दुनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीचे भाऊ रे वेड्या बहिणीची रे वेडी माया वेड्या बहिणीची रे वेडी माया वेड्या बहिणीची रे वेडी माया. कोरोना महामारीतलं वास्तव वसईतल्या कलाकारांनी रांगोळीमधून साकारलेलं आहे. या रांगोळी प्रदर्शनामध्ये कोरोना महामारीचा जीवघेणा काळ, दारात आलेली रुग्णवाहिका, कोरोनानं मृत झालेली व्यक्ती, मृत व्यक्तीची जळणारी चिता, त्यानंतर त्यांच्या घरावर ओढवलेलं दुःख हे हुबेहूब रांगोळीच्या माध्यमातून वसईतल्या रांगोळी कलाकारांनी साकारलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणची छायाचित्र आणि दगडांच्या प्रतिकृतीचंही प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. कोरोनामध्ये सगळे विळख्यातून अजून बाहेर पडलेले नाहीत. त्या कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडावं आणि दैनंदिन जीवन जगायला सुरुवात करावी ह्या उद्देशाने हे रांगोळी प्रदर्शन भरवलेलं आहे. त्याचबरोबर वसईच्या कलाकारांची वसईकरांना ओळख व्हावी हा एक दुसरा उद्देश आहे. खूप वर्षानंतर आणि खूप दिवसानंतर यावेळेस वेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या बघायला मिळाल्या. 3D 2 साईडून बघणाऱ्या खूप वेगळ्या प्रकारच्या, खूप सुंदर आणि खूप चांगल्या आहेत रांगोळ्या. आपण पाहू शकता की या ठिकाणी एका बाजूने पाहिल्यानंतर तुम्हाला हा वाघाचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानंतर त्याची दुसरी बाजू सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. एकच चित्र आहे, एकच रांगोळी आहे, परंतु त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूने जर तुम्ही पाहिलात तर या दुसऱ्या बाजूने जी रांगोळी आहे त्या रांगोळीमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण जर पाहिलं तर हा एक आविष्कारच म्हणावा लागेल, कारण वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी रांगोळ्या घालण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी पाण्याखालची रांगोळी तुम्हाला पाहायला मिळेल. कोरोनामध्ये जो प्रादुर्भावामध्ये जो कोरोनाचा अतिरेक आपण पाहिला, लोकांची दैना उडाली, त्याचं सुद्धा या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. सर्वांनी आवर्जून बघावी अशी ही रांगोळी, जिवंत रांगोळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला मग या लवकर आणि वसईच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आपल्याला ही रांगोळी पाहायला मिळणार आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई. असलेलं देवगड इथलं कुणकेश्वर मंदिरात 11,000 पणत्यांची डोळे दिपवणारी आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली. दिवाळीच्या निमित्तानं मंदिरात दीपोत्सव साजरा झाला. संपूर्ण कुणकेश्वर मंदिर परिसर दिव्यांनी उजळून गेलेला होता. कुणकेश्वर मंदिराची ही विहंगम मनमोहक दृश्य खास ऐतिहासिक असलेल्या भुईकोट किल्ल्यावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं मशाल रॅली काढून एक दिवा अमर जवानांसाठी दीपोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या 15 वर्षांपासून किल्ल्यावर दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. मात्र कोरोनामुळे 2 वर्ष हा उत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र यंदाच्या वर्षी अतिशय जल्लोषात हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. शेकडो पणत्या आणि दिव्यांनी किल्ला प्रकाशमय झालेला होता. किल्ल्यासोबत संपूर्ण मालेगाव शहराचं आकर्षक आणि मंत्रमुग्ध करणारं ड्रोननं टिपलेलं दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. सरसेनापती उमाबाई दाभाडे सरकार समाधी स्थळावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. तळेगाव दाभाडे इथल्या सरसेनापती उमाबाई दाभाडे सरकार आणि सरसेनापती खंडेराव दाभाडे सरकार यांच्या समाधीस्थळी हजारो दिव्यांचा हा दीपोत्सव साजरा झाला. तळेगाव दाभाडे शहराला प्राचीन काळापासून ऐतिहासिक वैभव लाभलेला आहे. महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या स्मृती जतन करण्याचं काम विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं केलेलं आहे. दीपोत्सव निमित्त तळेगावात सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या आठवणींना या निमित्तानं उजाळा मिळाला. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच आपण या बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.